नमस्कार. या सविस्तर विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भारत, ब्राझील आणि आपला महाराष्ट्र या तिन्हींच्या प्राकृतिक रचना आणि जलप्रणालीचा आढावा घेणार आहोत. भूगोलाचा हा विषय फक्त रंजक नाही, तर आपल्या आजूबाजूचा निसर्ग कसा काम करतो हे समजून घेण्यासाठी अगदी परफेक्ट आहे. चला तर मग थेट सुरू करूया. आजच्या या सत्राची रूपरेषा थोडक्यात पाहूया. सर्वात आधी आपण काही मूलभूत भौगोलिक संकल्पनांची ओळख करून घेऊ. त्यानंतर भारत आणि ब्राझीलची प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली यांचा सखोल विश्लेषण म्हणजेच डीप ॲनालिसिस करू. आणि सर्वात शेवटी उजळणीसाठी स्वाध्याय म्हणजे आधी ओळख, नंतर डीप ॲनालिसिस आणि शेवटी स्वाध्याय हा आपला आजचा फ्लो असेल. चला तर मग पहिल्या टप्प्याकडे वळूया, भौगोलिक ओळख. आता दोन मोठ्या देशांची तुलना करण्याआधी काही बेसिक गोष्टी क्लिअर असणं गरजेचं आहे, बरोबर? ह्यातली पहिली आणि सर्वात महत्त्वाची संकल्पना म्हणजे जलप्रणाली किंवा ड्रेनेज सिस्टम. सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या प्रदेशातील मुख्य नद्या, त्यांच्या उपनद्या, छोटे ओढे या सगळ्यांच्या प्रवाहाचं जे जाळं असतं ना, त्याला जलप्रणाली म्हणतात. पावसाचं पाणी जमिनीवरून वाहत जाऊन शेवटी समुद्राला किंवा एखाद्या सरोवराला कसं मिळतं, हा जो पूर्ण नैसर्गिक मार्ग आहे, तीच आपली ड्रेनेज सिस्टम. दुसरी अतिशय कळीची कॉन्सेप्ट आहे जलविभाजक. याच्या नावातच याचा अर्थ दडलेला आहे. पावसाचं पाणी जमिनीवर पडल्यावर ते नेमकं कोणत्या दिशेने वाहणार हे कोण ठरवतं? तर दोन नदीखोऱ्यांना विभक्त करणारी एखादी उंच भूरचना, जसं की एखादा पर्वत, त्याला आपण जलविभाजक म्हणतो. आता आपल्या महाराष्ट्रातल्या सह्याद्री पर्वतरांगांचं उदाहरण घ्या. हे जलविभाजकाचं एक अगदी उत्तम उदाहरण आहे, जे नद्यांचे प्रवाह चक्क दोन वेगवेगळ्या दिशांना विभागून टाकतं. आता आपण आपल्या मुख्य भागाकडे म्हणजेच डीप ॲनालिसिस या दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. इथे आपण प्राकृतिक रचनेचं सखोल विश्लेषण करणार आहोत. भारत आणि ब्राझील या दोन विशाल देशांच्या भौगोलिक रचनेची तुलना करणं खरोखरच खूप इंटरेस्टिंग आहे. इथला विरोधाभास बघा. भारतात उत्तरेकडे हिमालयासारखे तब्बल 7,000 मीटरपेक्षा जास्त उंचीचे तरुण वली पर्वत आहेत. शिवाय विस्तीर्ण अशी उत्तरेकडील मैदानही आहेत. या उलट ब्राझीलचा विचार केला तर तिथे अतिउंच पर्वत नावाचा प्रकारच नाहीये. ब्राझीलचा बहुतांश भाग हा प्राचीन उच्चभूमी आणि पठारांनी व्यापलेला आहे आणि तिथे भारतासारख्या विस्तीर्ण मैदानांचाही बऱ्यापैकी अभावच आहे. भारताच्या प्राकृतिक रचनेचे मुख्य 5 विभाग पडतात. सर्वात उत्तरेला असणारा हिमालयाचा पर्वतीय प्रदेश, मग गंगेचं आणि पंजाबचं उत्तर भारतीय मैदान, त्यानंतर दक्षिणेकडचा प्राचीन पठारी प्रदेश ज्याला आपण भारतीय द्वीपकल्प म्हणतो, भारताला लाभलेला विस्तीर्ण किनारपट्टीचा प्रदेश आणि शेवटी अरबी समुद्र तसंच बंगालच्या उपसागरातील द्वीपसमूह. उत्तरेकडचा बर्फाच्छादित हिमालय आणि दक्षिणेकडचं पठार, हा जो तीव्र फरक आहे ना, तोच भारताला एक वेगळी भौगोलिक ओळख देतो. आता ब्राझीलच्या प्राकृतिक विभागांवर एक नजर टाकूया. इथेही 5 प्रमुख विभाग आहेत, पण ते भारतापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. ब्राझीलचा मुख्य गाभा ही त्यांची गियाना आणि ब्राझीलची उच्चभूमी आहे. त्यानंतर एक अतिशय वेगळा असा अजस्र कडा, तब्बल 7,400 किलोमीटर लांबीचा विस्तृत किनारी प्रदेश, ॲमेझॉनचं खोरं आणि नैऋत्येकडील पॅटनॉयलच्या दलदलीसारखे काही मोजके मैदानी प्रदेश आणि शेवटी सागरीय द्वीपसमूह. जसं मी मगाशी म्हणालो, इथे उंच पर्वतांचा पूर्णपणे अभाव आहे. आता ह्या रचनेबद्दल खरोखरच एक खूप रंजक गोष्ट सांगतो. अजस्र कडा हा क्षेत्र विस्ताराचा विचार केला तर ब्राझीलचा सर्वात लहान प्राकृतिक विभाग आहे, पण त्याचा ब्राझीलच्या हवामानावर प्रचंड मोठा परिणाम होतो. कसं? तर हा कडा अटलांटिक महासागरावरून येणाऱ्या आग्नेय व्यापारी वाऱ्यांना चक्क अडवतो आणि त्यामुळे त्याच्या पलीकडे म्हणजे ब्राझीलच्या ईशान्य भागात पावसाचं प्रमाण एकदम कमी होतं. तिथे अक्षरशः एक अवर्षण चतुष्कोण किंवा पर्जन्य छायेचा प्रदेश तयार होतो. विचार करा, एका छोट्याशा भूरचनेचा केवढा मोठा परिणाम. आता आपण तिसऱ्या टप्प्याकडे वळूया. ड्रेनेज डीप ॲनालिसिस. या प्राकृतिक भूरचनांचा नद्यांच्या प्रवाहावर कसा परिणाम होतो हे आता आपण बघू. पर्वत आणि पठारांचा उतारच नद्यांचा जन्म आणि पुढचा प्रवास ठरवत असतो. भारताच्या बाबतीत हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्या 12माही आहेत, कारण त्यांना पावसाचं आणि उन्हाळ्यात बर्फ वितळल्याचं असं दोन्ही पाणी मिळतं. पण आपल्या द्वीपकल्पीय नद्या जसं की गोदावरी किंवा कृष्णा या प्रामुख्याने फक्त पावसावर अवलंबून आहेत. तिकडे ब्राझीलमध्ये पाहिलं तर अँडीज पर्वतातून उगम पावणाऱ्या ॲमेझॉन नदीचा विसर्ग आणि आकार अवाढव्य आहे. सोबतच नैऋत्येला पॅराग्वे पॅराना ही दुसरी मोठी जलप्रणाली आहे, जी पॅन्टनालच्या दलदलीला पाणी पुरवून एक पूर्णपणे वेगळा नैसर्गिक अधिवास तयार करते. ॲमेझॉन नदीच्या वेगाबद्दल बोलायचं झालं तर हा आकडा थक्क करणारा आहे. या नदीतून प्रति सेकंद तब्बल 2 लाख घनमीटर इतक्या प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग होतो. इमॅजिन करा हा वेग किती भयानक असेल.
या वेगामुळे होतं काय की नदी आपल्या पात्रातला गाळ अत्यंत वेगाने थेट समुद्रात ढकलून देते आणि यामुळेच गंगेसारखा किंवा आपल्या इतर नद्यांसारखा त्रिभुज प्रदेश ॲमेझॉनच्या मुखाशी तयारच होऊ शकत नाही. त्याऐवजी या पाण्याच्या प्रवाहात तिथे माराजावसारखी मोठी किनारी बेटं तयार होतात. 25 हा केवळ एक आकडा नाहीये. ही भारताची जीवनदायिनी मानल्या गेलेल्या गंगा नदीची एकूण लांबी आहे. 2525 किलोमीटर. हिमालयातील गंगोत्रीमधनं उगम पावणारी ही महाकाय नदी विस्तीर्ण मैदानातून वाहते. आता नदीचं खोरं सुपीक आहे म्हटल्यावर तिथे मानवी वस्ती, शेती आणि उद्योगधंदे प्रचंड प्रमाणात असणारच आहेत. पण दुर्दैवाने याच अफाट लोकसंख्येमुळे आणि औद्योगिक कचऱ्यामुळे गंगा नदीला आता गंभीर अशा जलप्रदूषणाचा मोठा सामना करावा लागतोय. चला आता चौथ्या टप्प्याकडे येऊया. महाराष्ट्राची प्रमुख जलप्रणाली. भारत आणि ब्राझीलच्या या अवाढ्य प्रवासानंतर आता आपण आपल्या महाराष्ट्राकडे फोकस करूया. महाराष्ट्रातील नद्यांचे प्रामुख्याने 2 स्पष्ट गट पडतात आणि याचं मुख्य क्रेडिट जातं ते सह्याद्री पर्वतरांगेला. पहिल्या म्हणजे पूर्ववाहिनी नद्या जसे की गोदावरी आणि कृष्णा. ह्या नद्या पठारावरून संथपणे आणि अगदी लांबचा प्रवास करत पूर्वेकडे बंगालच्या उपसागराला मिळतात. यांची खोरी अतिशय विस्तृत आहेत. आणि दुसऱ्या म्हणजे पश्चिम वाहिनी नद्या, वैतरणा, सावित्री यांसारख्या नद्या. या नद्या सह्याद्रीच्या तीव्र उतारावरून अतिशय वेगाने आणि एका अरुंद पट्ट्यातून वाहत जाऊन थेट पश्चिमेला अरबी समुद्राला मिळतात. अभ्यासाच्या दृष्टीने ही माहिती पक्की लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते आणि पूर्वेकडे वाहते. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वरला होतो, तीही पूर्ववाहिनीच आहे. भीमा नदी भीमाशंकरला उगम पावून पूर्वेकडे जाते आणि पुढे जाऊन कृष्णेला मिळते. याउलट तापी नदी ही मध्य प्रदेशातील मुलताईला उगम पावून पश्चिमेकडे वाहत येते आणि अरबी समुद्राला मिळते. आणि आता आपल्या आजच्या सत्राच्या 5व्या आणि शेवटच्या टप्प्याकडे आपण वळतोय, स्वाध्याय आणि उजळणी. आतापर्यंत केलेल्या डीप ॲनालिसिसची थोडी उजळणी करूया. माझा पहिला प्रश्न असा आहे, ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग कोणत्या प्राकृतिक रचनेने व्यापला आहे? आपण सुरुवातीलाच भारत आणि ब्राझीलची तुलना करताना हा मुद्दा अगदी क्लिअरली पाहिला होता. थोडं आठवून बघा बरं. अगदी बरोबर. याचं उत्तर आहे उच्चभूमी. मगाशी आपण पाहिलं तसं ब्राझीलमध्ये भारतासारखे उंच हिमालयी पर्वत नाहीतच. तिथला बहुतांश भाग हा विस्तीर्ण पठारांनी म्हणजेच ब्राझील उच्चभूमी आणि गियाना उच्चभूमीने व्यापलेला आहे. आता दुसरा प्रश्न, महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्या जसं की वैतरणा किंवा सावित्री या नद्या लांबीने खूप कमी आणि प्रवाहाने अतिशय वेगवान का असतात? यामागे कोणती भौगोलिक कारणं आहेत, आठवतंय? याचं मुख्य कारण सह्याद्रीच्या भौगोलिक रचनेतच दडलेलं आहे. पश्चिम घाट किनारपट्टीला अगदी समांतर आणि खूप जवळ आहे. त्यामुळे पर्वत आणि अरबी समुद्र याच्यामधला जमिनीचा पट्टा अतिशय अरुंद आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पर्वताचा पश्चिमेकडचा उतार खूप तीव्र आहे. या तीव्र उतारामुळेच या नद्या अतिशय वेगाने आणि अगदी कमी अंतर पार करून थेट समुद्राला जाऊन मिळतात. या विश्लेषणाच्या शेवटी आपण एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर विचार करूया. गंगा आणि ॲमेझॉन या दोन्ही जगातील महाकाय नद्या आहेत. पण गंगा नदीला मानवी अतिक्रमणामुळे आणि वाढत्या औद्योगिकरणामुळे भयंकर प्रदूषणाचा सामना करावा लागतोय. ॲमेझॉनच्या बाबतीत तिथे दाट वस्ती नसल्यामुळे सुदैवाने हे घडत नाही. लोकसंख्येची घनता आणि मानवी हस्तक्षेप आपल्या नैसर्गिक जलप्रणालीचं भविष्य कसं ठरवतात हा खरोखरच अंतर्मुख करायला लावणारा प्रश्न आहे. निसर्गाचा हा समतोल समजून घेणं आणि तो राखणं